अरे गुरु, कुठे आहेस तू? येतोयस ना ऑफिसला? खूप मीटिंग्स लाईन अप आहे आज. गुरु, हे गुरु रडतोयस की काय? अरे सांगायची लाज वाटते यार मला. गुरु, काय झालं? त्या मुलीसाठी एवढं इतकं केलं मी, एवढं जीवापाड प्रेम केलं जिच्यावर. तिच्यासाठी मी राधिका आणि अथर्वलाही दूर ठेवलं. तिने असा विश्वास मोडावा माझा. गुरु, काय बोलतोयस? जरा नीट बोल ना. अरे फसवलं तिने मला. अरे गुरु, तू रडू नकोस यार. तू ना शनायाच्या बाबतीत खूप इन्सिक्युअर फील करतोयस. अरे विनाकारण संशय घेतोयस तिच्यावर. आता त्याचा काही विचार करू नकोस, लगेच ऑफिसला ये. माझा संशय खरा ठरला. आजही ती त्या पोराला भेटायला गेली होती. आणि मला काय कारण सांगितलं? आईला बरं नाहीये, त्याच्यासाठी 1,00,000 रुपये हवेत. आणि तू दिलेस. अरे मग काय करू? आईचं कारण दिल्यानंतर देतोच नाही यार आपण. हो, तुझं पण बरोबर आहे. ए, तू एक काम कर ना, तू डिरेक्टली शनायाला विचार ना की हे सगळं काय आहे ते. आणि मुळात तुला कळलं कसं की ती त्या मुलाच्या घरी गेली होती? पाठलाग केलं ना तिचा, म्हणून कळलं मला. दिस इज टू मच यार गुरु. अरे मग काय करू यार आनंद? मला माहिती होतं ती मला फसवते, खोटं बोलते माझ्याशी. आज जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना मी ते आनंद, मी तिला आत्ताच्या आत्ता फोन करून घरी बोलवलंय. समोर उभी करणारे तिला आणि विचारणारे काय चुकलं माझं, का अशी वागलीस माझ्याशी, का फसवलंस मला, खोटं का बोललीस, सगळ्या समोर उभं राहून जाब विचारणार तिला. आनंद, अरे जीवापड प्रेम केलं होतं रे यार. मला वाटत होतं तिलाही माझ्याशी लग्न करायचंय, माझ्या बरोबर राहायचंय, माझ्या बरोबर आयुष्य घालवायचंय. तिचं फक्त माझ्या पैशांवर प्रेम होतं रे आनंद. फक्त वापरून घ्यायचं होतं मला. आनंद, शनायाने हर्ट केलं यार मला, खूप हर्ट केलंय. तिला उत्तर द्यावंच लागेल मला, तिला उत्तर द्यावंच लागेल. हॅलो हॅलो गुरु. म्हणजे गुरुला 100% कळलंय की शनाया त्याला फसवते. वहिनी. हॅलो आनंद भाऊजी, भेटले का? हे कसे आहेत? मला तर खूपच टेन्शन येऊन राहिलं. अरे वहिनी, माझं नीट ऐकून घ्या. एक, अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि दुसरं, मी आत्ताच गुरुला फोन केला होता. हो का? मग काय म्हणाले? वहिनी, शनायाने त्याला फसवलंय याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास बसलाय. आणि त्यांनी शनाला आता घरी बोलवलंय आणि मी पण घरी पोचतोय. सो डोंट वरी. आता तिथे जे काय होईल ना त्याचे सगळे अपडेट्स देतो मी तुम्हाला. ओके? बर, मग फोन करत राहा. बाय. इकडे कुठे चाललीस परत? वर जा घरी. नको ग, मला गॅरेजची खूप भीती वाटते. अरे आता भीती वाटून काय फायदा? करताना काही वाटलं नाही ना तुला? अरे असं काय बोलतेस यार, करताना तू पण हेल्प केली होतीस ना माझी. अरे यार, तू तर जा आणि सॉरी म्हण गॅरी अंकलना. यार पण त्याला कसं कळलं असेल यार? आय डोंट नो यार. मे बी त्याने तुझ्या आईला कॉल केला असेल. अगं नाही, आईचा नंबर नाहीये त्याच्याकडे. हे बघ, आता ते महत्वाचं नाहीये सनाया. तू वर जा, बोल गॅरी अंकलशी.
ऍक्टिंग कर थोडी, रड, त्याचा पाया पण हवं तर. गॅरी अंकल तुझ्या खूप प्रेमात आहेत, ते तुला माफ करतील. चल 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 पटकन, चल पटकन. नको नको थांब ना, ऐक ना इशी, तू पण चल माझ्यासोबत प्लीज. अगं मी नाही येत, हे बघ मी आलं तर कॉम्प्लिकेशन्स होतील. मी हवं तर तुला तुझ्या दारापर्यंत सोडते आणि मग मी परत घरी जाते. चल 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 चल. तू गॅरी कुठे आहे? बाजूला हो ना मग. प्लीज यार. शी. अरे काय सगळं, आयु ओके? तुला काही झालं नाही ना? अरे तू काय एवढा अर्जंटली कॉल केलास मला? माझी बस जस्ट निघणार होती माहितीये पुण्याला जायला. काय झालं एवढं? शनाया नाटकं बंद कर. काय काय झालं? व्हॉट्स रॉंग विथ यू? शनाया, नथिंग इज रॉंग विथ मी. एव्हरीथिंग इज रॉंग विथ यू. शोना काय झालंय? आपण बोलूया. ए शोना बिना नको म्हणूस हं मला. हे सगळं त्या नालायक मुलाचंच आहे ना? शोना बेबी त्याच आहे ना सगळं? कोणाचं काय बोलतोयस तू? अच्छा, नाही आता हे सुद्धा मीच सांगायचं का तुला? मला नाही कळत तू काय बोलतोयस ते. तुला काय म्हणायचं एक्झॅक्टली? शनाया, इतकंही खोटं बोलू नकोस ग. तुला काहीच वाटलं नाही? माझ्याकडून पैसे घेतेस आणि त्या अनोळखी मुलाला जाऊन देतेस? शनाया, तू मला फसवलंयस, विश्वासघात केलायस माझा. बरं, ठीक आहे, पुण्याला नाही गेलीस ना तू? मग 1 लाख रुपये दे ना मी दिलेले. बॅग माझी ईशाकडे राहिली आहे. ईशाकडे वगैरे काही बॅग राहिलेली नाहीये शनाया. मी सांगतो कुठे राहिलेत तुझे पैसे. कॉस्मॉस बिल्डिंग, फ्लॅट नंबर 502. राईट? तुला कोणी सांगितलं हे? मला कोणीही सांगायची गरज नाहीये शनाया. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. लाज नाही वाटली का तुला? आईच्या आजारपणाचं कारण सांगून 1 लाख रुपये घेतलेस माझ्याकडून आणि कोणाला दिलेस? त्या कुणाला? लाज नाही वाटली?